नेमक्या तुमच्या प्रभागामध्ये काय समस्या वाटतायत तुम्हाला? आता आमच्या प्रभागामध्ये कसं आहे की एक तर पाण्याची समस्या आहे, पूर्ण रोडला ट्रॅफिकची समस्या आहे. जेवढ्या सोसायटीज आहेत ह्या सगळ्या टँकर माफियाच्या अखत्यारीत येतात. भाड्याने देऊन जातात, सोडून स्वतःचं घर सोडून सोडून बाहेर निघालात का पाण्यासाठी आणि ट्रॅफिकसाठी. तुमच्याकडे येतं दादा? येते रोज पाणी येतं? रोज. तर हे रोडचं रुंदीकरण झालं पाहिजे. रोडची खूप समस्या आहे. संध्याकाळच्या वेळेस किंवा अगदी भर दुपारी जरी म्हटलं तर रिक्षावाले अक्षरशः हसतात केशवनगर म्हटलं की. खूप मोठी अडचण आहे आणि या प्रभागामध्ये माझा जन्म झाला, सुलभ शौचालयच नाही आतापर्यंत. ऍक्सिडेंट झाला किंवा इमर्जन्सी जर काय जर झालं तर त्याला न्यायचा कसा हा मोठा प्रश्न झालेला आहे. मंडळी नमस्कार, बखर लाईव्ह मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. बखर लाईव्हचा दौरा हा पुण्यातल्या प्रत्येक प्रभागात जातोय आणि तिथल्या सामान्यांशी बोलतोय, त्यांचे प्रश्न जाणून घेतोय. त्या अनुषंगाने आज आम्ही आलो आहोत प्रभाग क्रमांक 15 मध्ये. प्रभाग क्रमांक 15 अर्थातच केशवनगर, मांजरी बुद्रुक आणि 17.5 नळी या प्रभागात येणारा हा प्रभाग आहे. या प्रभागाची मतदारांची एकूण लोकसंख्या ही 1,11,000 आहे. त्यापैकी 53,000 स्त्रिया आहेत तर 58,000 पुरुष आहेत. या प्रभागाचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर या प्रभागामध्ये मध्यम वर्ग, उच्चभ्रू वर्ग आणि थोडासा स्लम एरिया हे तिन्ही वर्ग या प्रभागामध्ये राहतात. अमेनोरा सिटी असेल, अमेनोरा टाउनशिप असेल, यासारखे उच्चभ्रू वस्ती या प्रभागामध्ये आहे. त्यामुळे या तिन्ही वर्गांचे प्रश्न वेगळे वेगळे आहेत. त्या सगळे प्रश्न काय आहेत त्यांचा वेध आपण आजच्या या दौऱ्यामधून घेणार आहोत. आपण प्रभागातल्या प्रत्येक गल्लीत जाणार आहोत, प्रत्येक सोसायटीत जाण्याचा प्रयत्न करणार आहोत, सामान्यांपर्यंत पोहोचणार आहोत आणि त्यांना नेमकं त्यांचे काय प्रश्न आहेत, त्यांच्या काय अडचणी आहेत हे सगळं जाणून घेणार आहोत. आजी माजी जे नगरसेवक होते त्यांनी काय केलं, त्यांची मदत या मतदारांना झाली आहे का, ते त्यांच्या संपर्कात होतेत का आणि आता निवडणुका होऊ घातल्या आहेत तर त्या अनुषंगाने एकूणच या मतदारांचा नेमका कौल काय असणार आहे हे सगळं आपण समजून घेणार आहोत. तर मग चला माझ्यासोबत आपण जाऊयात प्रभाग क्रमांक 15 मध्ये. प्रभाग क्रमांक 15 मध्ये मी फिरतीये आणि तिथल्या सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेतीये. एका सोसायटीच्या बाहेर आपण आहोत आणि ही सगळी मंडळी इथे जमलेली आहेत, सगळी ही ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांच्या नेमक्या काय समस्या आहेत ते या सगळ्या सोसायटीत राहतात. खरं तर उच्चभ्रू अशी सोसायटी आहे, मध्यमवर्गही आहे आणि मोठ्या प्रमाणावर टॅक्स पे केला जातो आणि ती लोक इथे सगळी राहतात, पण त्यांना मूलभूत सुविधा मिळत आहेत का हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. काका, तुमच्या प्रभागामध्ये काय समस्या वाटतायत तुम्हाला? आता आमच्या प्रभागामध्ये कसं आहे की एक तर पाण्याची समस्या आहे, पूर्ण रोडला ट्रॅफिकची समस्या आहे आणि सोसायटी एवढा कॉर्पोरेशनला एवढा टॅक्स देऊन आज साधं झाडलोट करायला सुद्धा कोण कॉर्पोरेशनचं इथं नाही आहे. सर्व जे आहे ते सर्व सोसायटीच आमचं नियोजन करते आणि कुठल्याही रोडचं असू द्यात, टॅक्सेसचं असू द्यात, काही असू द्यात, आम्हाला 100% पाणी हे टँकरनंच मिळतं. कॉर्पोरेशनचं आम्हाला काही पाणी मिळत नाही. तुमच्याकडे काही कॉर्पोरेशनची जे कनेक्शन आहे ते नाही आहे? कनेक्शन काय, पाणी 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 आहे. पाणीच नाही. कॉर्पोरेशनचं कनेक्शन इंडिव्हिज्युअल कोणाच्याच घरामध्ये नाही. इथे फक्त या कोपऱ्यापर्यंत कॉर्पोरेशनचं पाणी आलेलं आहे आणि आतमध्ये काही पाणी येत नाही. ही तर पाण्याची समस्या मला वाटते पुणे शहरामध्ये सगळीकडेच आहे आणि प्रकर्षाने या केशवनगरच्या जेवढ्या सोसायटीज आहेत ह्या सगळ्या टँकर माफियाच्या अखत्यारीत येतात. टँकर माफिया स्ट्रॉंग आहे इथे आणि त्यामुळे कदाचित आमच्या सगळ्या लोकांना असं वाटतं की ते लोक तर कदाचित कॉर्पोरेशनचं पाणी आमच्याकडे येऊ देत नाही, असंही कधी कधी जाणवायला लागतं आहे. पण असेल कदाचित माझा म्हणण्याचा चुकही असेल, पण हे पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि सगळ्यात मोठी भयंकर प्रॉब्लेम जो केशवनगरमध्ये जो आहे तो ट्रॅफिकचा आहे. ट्रॅफिकचा म्हणजे त्याच्या आमच्या या गेटसमोर 1-1 तास ट्रॅफिक लागतो. इथे आधी तर म्हणजे प्रशासन कारभार बघत होतं, आधी ग्रामपंचायत होती आणि आत्ता निवडणुका होऊ घातल्या. तुम्हाला असं काय वाटतं की जो कोणी आता इथे तुमचं नेतृत्व करेल, नगरसेवक असेल तुमच्या प्रभागाचा, त्यांनी नेमकं कशा पद्धतीने तुम्हाला सुविधा द्याव्यात? काय तुमच्या सुविधा आहेत, काय वाटतं? नगरसेवक आमच्या इथे कोणी आहे आपल्याला हे रोड वाढायला पाहिजे. ते काय मेन तुम्ही सकाळी बघा, सकाळी पण ट्रॅफिक जाम होते. स्कूल टाईममध्ये ऑफिस जाणारे कमीत कमी इकडून वाई जंक्शनपर्यंत 45 मिनिट्स घ्यायचे. त्याच्यानंतर संध्याकाळी कधी पण आलं तर 6 वाजता जाम झाला तर त्याच्यानंतर 8 वाजतापर्यंत ट्रॅफिक फुल जाम असते. हां, एक आहे.
त्याच्यानंतर आपल्याला पाणीच्या सोय आतापर्यंत दिलेली नाही. आमच्या फक्त आमच्या सोसायटीचे कमीत कमी म्हटलं तर मोर दॅन 1 crore ओके. टॅक्स पे करते, पण आतापर्यंत म्युन्सिपाल्टी पाणी नाही आहे. मुळात तुम्ही इथे सगळ्यांनी अगदी चांगल्या किमतींना किंमत देऊन ही घर घेतले, हे फ्लॅट्स घेतलेत आणि तुम्ही इथे राहतायत. पश्चाताप होतो का ज्यावेळी इतके आता तुम्हाला पैसे खरं देऊन? सांगाय म्हणजे काय माहिती का, आता इथलं माणसं घर सोडून किराया भाड्याने देऊन जातात, सोडून स्वतःचं घर सोडून सोडून बाहेर निघालात का पाण्यासाठी आणि ट्रॉफिकसाठी. या 2 क्रॅश. दोन मेन एकदम हे आहेत. ट्रॉफिक पण इथं जात नाही, ऑफिसमध्ये येणार नाही, ऑफिस मिळत नाही, सकाळी जायचं म्हटलं पण पंचायत पडते, ह्याच्यामुळे लय त्रास व्हायला. काय सांगाल? हाँ, ये बात सही है कि बहुत सारे लोग इन समस्याओं की वजह से घर छोड़ के दूसरी सोसाइटी में ले रहे हैं. नंबर 1, ये जो जितने भी घर हैं हम लोगों के बच्चों के हैं, सब नौकरी पेशा है, वो टाइम से ऑफिस ही नहीं पहुंच पा रहे हैं इस ट्रैफिक की वजह से. तो मन में तो आता है कि गलत जगह फंसे हैं. दूसरी बात कि ये जो मैं सोचता था कि गांव में या किसी भी जगह अगर हमारा 1 मंजिली घर होता तो एक नल कनेक्शन सेपरेट होता, पर इस कॉलोनी में, इस सोसाइटी में 1300 फ्लैट है, तो 1300 नल कनेक्शन नहीं, 1000 नल कनेक्शन तो हो, 800 तो हो, मात्र 4 कनेक्शन जैसे तैसे हमने लड़ झगड़ के करवाए. अब 1300 हाउस होल्ड है, उसमें 4 कनेक्शन, क्या काम करेगा? ऊँट के मुंह में जीरा. तो Actually, हम मेंटेनेंस के अलावा, गवर्नमेंट के टैक्स के अलावा टैंकर के पैसे भी जेब से अलग से दे रहे हैं, तो ये हमको तो महंगा पड़ रहा है एक्चुअली. तो आप जिम्मेदार लोग इस दिशा में आपके माध्यम से कुछ देखें, कुछ करें, तो सबको सुविधा हो जाएगी. थैंक यू. मुळात या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांची ज्यावेळी आपण बोलतोय, ही एक सोसायटी इथल्या प्रभागाचं एक प्रतिनिधित्व करते. इथे अनेक अशा सोसायट्या आहेत की ज्या एका फ्लॅटची किंमत साधारणतः 1 CRच्या पुढे आहे. 1 कोटी रुपये त्यापेक्षा जास्त पैसे देऊन इथे या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनी, त्यांच्या मुलांनी स्वतःचे फ्लॅट्स विकत घेतलेत. मात्र मूलभूत जे हक्क असतात, मूलभूत जे प्रश्न असतात, त्या सगळ्या प्रश्नांपासून हे सगळे नागरिक आज वंचित आहेत. आणि अशी वेळ आली आहे की स्वतःचं घर सोडून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे आणि तिथे राहायचं आहे. स्वतःचं घर इथे भाड्याने देऊन तिथे स्वतः रेंटवर राहायचं आहे. कारण केवळ आणि केवळ फक्त प्रशासनाचं इथे दुर्लक्ष, फक्त विस्तारीकरण होत गेलं, सोसायट्यांच्या बिल्डिंग्स उंच उंच वाढत गेल्या, जमिनीचे भाव, रिअल इस्टेटचे भाव गगनाला भिडले. मात्र सर्वसामान्यांना मिळणाऱ्या ज्या सुविधा होत्या त्या त्यांना इथे काहीच मिळाल्या नाहीत. आणि ही सगळं विदारक आणि भयानक असं चित्रण प्रभाग क्रमांक 15चं आहे आणि त्याचं प्रतिनिधित्व या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या माध्यमातून मांडलं. सध्या मी प्रभाग क्रमांक 15मध्ये आली आहे आणि प्रभाग क्रमांक 15मध्ये आलेली असताना मला ही सगळी इथे तरुण मंडळी बघायला मिळते आहे. खरं तर हा नव्याने प्रभाग महानगरपालिकेच्या ह्याच्यात समाविष्ट करण्यात आला आहे, त्यामुळे अनेक इथे मूलभूत सुविधांचाच अभाव बघायला मिळतोय. दादा, तुमच्या प्रभागात तुम्हाला काय समस्या जाणवत आहेत? काही दिवसापासून म्हणजे असे पाण्याचे खूप प्रॉब्लेम होते मॅडम. आणि म्हणजे जे शासननियुक्त नगरसेवक होते त्यांनी आमचे प्रॉब्लेम पाण्याचे किंवा रस्ते असतील, हे रस्ते वगैरे खूप, आणि म्हणजे असं जाम वगैरे रस्त्यांना, ट्रॅफिक विषय म्हणजे खूप ट्रॅफिक. लोणकर चौक जे केशवनगर वार्ड क्रमांक 15मध्ये पडते आता, त्याच्यामध्ये बी लोणकर चौकमध्ये एवढी ट्रॅफिक होती की जे कामाला जाणारे माणसं आहेत, सकाळी जे जाणारे आहेत ते सकाळी 8ला निघले तर तिथं 9, 9:30 वाजायचे त्यांना. 1 ते 1.5 तास त्याच्यात जायचा. पण त्याच्यानंतर जे आपल्या नगरसेवकांनी जे केलं काम, जे शासन नियुक्त होते, जे शासन नियुक्त नगरसेवक आहेत, त्यांनी जे काम केलं ते खरंच खूप चांगलं आहे आणि इथून पुढे बी चांगलं काम करत राहतील. हे असं मुळात नेमकी काय काय समस्या होते? पाणी किती दिवसाला येतं तुमच्याकडे? पाणी मॅडम आम्हाला आहे ना, पहिलं तर आपलं ग्रामपंचायत होतं तेव्हा टँकर येत होते ग्रामपंचायतचे. आता त्यानंतर महानगरपालिका म्हणजे शासन नियुक्त नगरसेवक झाले, त्याच्यानंतर त्यांनी स्वतः खर्च करून त्याच्यामध्ये पाणी आणलं. परत आता नळाला पाणी येतं? आता नळाला पाणी येतं रोज. तुमच्याकडे येतं दादा? येतं रोज पाणी येतं? रोज. रस्त्याची काय सुविधा, काय अवस्था आहे तुमच्याकडे? रस्त्याची सुविधा चांगली आहे आता सध्याला. पहिले खराब होती, रस्ते वगैरे सगळे खराब होते. आता ठीक आहे? आता ठीक आहेत रस्ते सगळे. ठीक आहे.
आधी जे काय तुमचा प्रभाग होता तो प्रभाग आता म्हणजे जे आधी ग्रामपंचायत होती आता महानगरपालिकेच्या अखत्यारीत तुमचं गाव किंवा तुमचा प्रभाग येतोय. तुम्हाला काय वाटतं की ह्या प्रश्न सुटले पाहिजेत, असे कुठले महत्वाचे वाटतात की महत्वाचे काय नाही, ते फक्त लोणकर वस्तीचं सध्याला ट्रॉफिक जास्त होतं ना, हां तेच सुविधा सुटली पाहिजे जरा त्यातली. ते सुटलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला वाटतं की मॅडम आता जे आत्ता प्रॉब्लेम आहेत ते खूप छान चाललेत, काय चांगल्या पद्धतीने चालू आहेत. कारण की आणि जे मागचे होते ते आत्ता 50% म्हणजे सॉल्व्ह झालेले आहेत सगळे प्रॉब्लेम. पण ह्याच्यानंतर बी आम्हाला असं वाटतं की 100% प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा. सगळ्या गोष्टी, पाणी असन, रस्ते असतील किंवा लाईट प्रॉब्लेम असन. हां, लाईटचा काय इश्यू होता तुमच्या प्रभागात? लाईट कधी मध्ये येत होते कधी जात होते, आता कंटिन्यू लाईट राहते. म्हणजे रोल्डा हे लाईटच नव्हते मॅडम. रोल्डा ॲक्सिडेंट वगैरे खूप या पट्ट्यात डिरीचा कोपरा म्हणून येतं म्हणतात, त्या प्रभागात तिथं काही सुद्धा लाईट नव्हती. अनेकदा ॲक्सिडेंट झाले, तिथं काही जणांचा मृत्यूसुद्धा झाला. आता ज्यावेळेस नगरसेवक झाले त्यावेळेस लाईटीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला त्यांनी. रस्त्याचा तुमच्या प्रभागाचे लोक नियुक्त म्हणजे शासन नियुक्त नगरसेवक कोण? आमचे नगरसेवक 4 आहेत मॅडम. कोण कोण? अमरदादा गुले, अजिताबा गुले, बाळासाहेब गुले आणि मयूरदादा खलसे. चांगलं काम केलंय चौघांनी बी खूप छान काम केलं. एकूण या प्रभागाची अवस्था खरं तर स्थित्यंतराची आहे, कारण गावात म्हणजे ग्रामपंचायत असणारा प्रभाग आता महानगरपालिकेच्या अखत्यारीत येतोय. त्यामुळे एकूण बेसिक प्रश्न आहेत आणि त्या बेसिक प्रश्नांवर काम करायची गरज आहे. गेल्या 2.5 ते 3 वर्षापासून इथं शासनयुक्त नगरसेवक काम करत होते आणि त्यांनी आता कामाला सुरुवात केली आहे. मात्र ते पहिल्यांदाच आता निवडणुकीला सामोरे जातात. त्यामुळे या प्रभागामध्ये चुरस असणार आहे आणि सामान्यांचेही बरेच प्रश्न आहेत. आमच्या विभागामध्ये अनेक प्रकारच्या ट्रॅफिकच्या समस्या आहेत. इथं सिग्नल जरी असला तरी त्या पेट्रोल पंपावरती जो पहिला जो रोड होता मेन हायवेला, तिथे ॲक्सिडेंट झाल्यामुळं तो रोड बंद केलेला आहे. इकडं 33 सोसायट्या झाल्या, 33 बिल्डिंगा झाल्या एका बिल्डर. तिकडनं येणाऱ्या गाड्या हापचे भाजी मार्केट असल्यामुळं तिथं रोज 2 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत त्या जाणाऱ्या गाड्या आतमध्ये जातात शेतकऱ्यांच्या, आणि बाहेर येणाऱ्या गाड्यांना मार्ग तिथं नाही आहे. त्यामुळं त्या गाड्याचा येणारा लोड तो सोलापूर रोडने खाली येतो. ज्यावेळेस त्या शेतकऱ्यांच्या गाड्या बाहेर पडतील त्यावेळेस व्यापाऱ्यांच्या गाड्या आतमध्ये जातात, आणि त्या व्यापाऱ्यांच्या गाड्या आतमध्ये भरून 5 वाजता ज्यावेळी बाहेर पडतील त्यावेळी इथून जर एकदा गाडी निघली तर जवळजवळ 2 किलोमीटरवर निघायला आम्हाला 15 ते 20 मिनटं जातात. 15 ते 20 मिनटं, कारण ते ट्रॅफिक सगळं हटल्याशिवाय तिथं समस्या दुसरी म्हणजे ॲम्ब्युलन्ससुद्धा जाऊ शकत नाही. टायमाला ॲम्ब्युलन्ससुद्धा जाऊ शकत नाही, इतकं प्रचंड तिथं ट्रॅफिक असतं. हा ट्रॅफिक म्हणण्यापेक्षा त्या मार्केटला पर्यायी मार्ग आउट गेट नाही आहे. आउट गेट नसल्यामुळं सगळ्या जाणाऱ्या पण आतमध्ये, येणारे आतमध्ये, शेतकरी जेव्हा बाहेर पडतील त्यावेळेस ते परत बाहेर निघतील तेव्हा व्यापाऱ्यांच्या गाड्यातमध्ये जातात. त्यामुळे बाकी दुसरी कुठली समस्या संध्याकाळी असणाऱ्या लक्झऱ्या त्या 9 नंतर ज्या चालू होतात तर रात्री 12 वाजेपर्यंत फुल. दादा तुम्ही काय सांगाल, काय समस्या आहेत? याच कारण ट्रॅफिकचंच मुळात म्हणजे ट्रॅफिक समस्या खूप येते या ठिकाणी. कारण जो काय रस्ता आहे त्या रस्ता आता ज्या पद्धतीने या ठिकाणी लोकवस्ती वाढते त्या लोकवस्तीच्या हिशोबाने आता रस्ते व्हायला पाहिजे, पण तसे रस्ते नाही आहेत अजून. काहीच रस्ते तसे आहेत पण आता ते जे पहिले जुनेच रस्ते आहेत त्याच्यावरती आता नवीन काहीतरी मार्ग निघला पाहिजे, ह्या हिशोबाने काहीतरी व्हायला पाहिजे त्यावरती. एकूण या प्रभागामध्ये वाहतुकीची खूप मोठी समस्या जी आपण सातत्यानं बोलतोय तीच परत एकदा प्रत्येक म्हणजे त्या प्रभागाच्या भागामध्ये गेलो तरी तीच समस्या सगळेजण सांगतात. कारण लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर इथे वाढली आहे आणि सोसायट्याचा संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र त्या दृष्टीनं रोड्स इथे झालेले नाही आहेत, रस्ते त्या दृष्टीने नाही आहेत. त्यामुळे प्रचंड प्रमाणावर इथे ट्रॅफिकची समस्या आहे, वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. ताई, प्रभाग क्रमांक 15 मध्ये नेमक्या काय समस्या आहेत, काय वाटतं तुम्हाला, काय काय या प्रभागाचा विकास व्हायला हवा? आता या प्रभाग क्रमांक 15 मध्ये मी केशवनगरमध्ये राहते.
केशवनगरमध्ये आताच नाही, बरेच वर्ष झालं पाण्याची समस्या आहे, रोडची समस्या आहे. रोड तर आता एवढ्या सोसायट्या झाल्यात इथं आणि सगळा मांजरीचा लोड या रोडवर येते, त्यामुळं अगदी संध्याकाळी चालायला सुद्धा येत नाही. मुलं घेऊन चालायचं बोललं तरी प्रॉब्लेम आहे. तर हे रोडचं रुंदीकरण झालं पाहिजे. रोडची खूप समस्या आहे, पाणीची पण आहे समस्या. पाणी एक दिवसाआड येतं, तर आम्हाला काय वाटतं की रोज 1 तास तरी जरी प्रेशरनं पाणी आलं तरी व्यवस्थित. कारण आमचं एक तर मोटरला लाईट जळते, पुन्हा पाण्याची वाट पाहावं लागतं, सगळी कामं सोडावी लागतात. तर त्या पाण्याचं टायमिंग नाही आहे, म्हणजे सगळे ड्रेनेजचे व्यवस्थित नाही, तुंबतं, त्यामुळं ते बोरिंगचं पाणी खराब होतं. म्हणजे अशा बऱ्याच समस्या आहेत इथं. मुलांना म्हणजे गार्डन नाही आहे, मुलांना कुठं घेऊन जायचं म्हणलं तर लोकांच्या सोसायटीच्या गार्डनमध्ये आपण जाऊ शकत नाही. तरी इथं गार्डन एक व्हायला पाहिजे, नानी पार्क व्हायला पाहिजे. रोडची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, ड्रेनेजची म्हणजे समस्याच आहेत इथं. तर मला वाटतं जे चांगले जरी कोणी उमेदवार आले निवडून की त्यांनी आमच्या समस्या सोडवाव्यात, फक्त हीच आमची अपेक्षा आहे. मुळात आधी जे इथे नगरसेवक होते त्यांनी काही काम केले असं वाटतं? आता इथं ग्रामपंचायतच होती आणि आता 6-7 वर्ष झालं हे आले, तर निवडणुकाच नाही झालेल्या, त्यामुळे नगरसेवकच नाही. जे लोकनियुक्त नगरसेवक होते त्यांनी काम केलं? लोकनियुक्त नगरसेवक आता त्यांना बरीच गावं दिलेली आहेत, त्यामुळं तेही व्यवस्थित काम करू शकलेले नाही आहेत. कारण ते तरी कुठवर पळणार ना, 11 गावं जवळजवळ त्यांच्याकडे, तर तेही नाही व्यवस्थित. तर आम्हाला आमचा हक्काचा उमेदवार आला पाहिजे इथं, जेणेकरून आम्ही जाऊन त्यांना आमची समस्या मांडून सोडवून घेऊ. बरोबर आहे. ताई, तुम्हाला काय वाटतं, काय तुमच्या प्रभागामधल्या मुख्य समस्या वाटतात? बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा लाईट, पाणी किंवा इतर याच्यापेक्षा ट्रॅफिकची सगळ्यात मोठी जी समस्या आहे. म्हणजे जेव्हा ऑफिसून रिटर्न येतात लोक, किंवा ज्यावेळेस सकाळी जाण्याची घाई असते, आपले स्वतःची गाडी असली तरी किंवा कॅब जरी बुक करायची म्हटली तर नाही बुक होतं. बाहेर जर कुठे गेलेलं असलं संध्याकाळच्या वेळेस किंवा अगदी भर दुपारी जरी म्हटलं तर रिक्षावाले अक्षरशः असतात केशवनगर म्हटलं की. खूप मोठी अडचण आहे ही. आणि शेवटी हे सगळे दळणवळणाची साधनं, किती वेळ थांबावं लागतं तुम्हाला ट्रॅफिकमध्ये? त्याचं तर काही असं निश्चित वेळच नाही सांगता येत. कारण तुम्ही कधीही या रोडला आले, आपण जरी म्हटलं रिक्षावाल्याला की चला आता ह्या वेळेवर नसेल ट्रॅफिक, तर तो म्हणतो नाही, तुमच्या इकडे कधीही गेलं तर तीच अडचण आहे. आता त्यात त्यांचंही हे नाही, कारण एक सोसायटी म्हणजे पूर्ण एक गाव बसवेल त्या सोसायटीमध्ये, एवढं सगळे लोकसंख्या झाली आहे. मग शासनाची गरज आहे लक्ष देण्याची, की ज्यावेळेस तुम्ही ह्या सोसायट्यांना ज्यावेळेस अलॉट करतायत बांधकामासाठी, ज्यावेळेस तुम्ही त्यांना परमिशन देतायत, त्यावेळेस नागरी सुविधा उपलब्ध आहेत का हे पाहणं गरजेचंच आहे. किंवा त्याच्यानंतर जे आता डायरेक्ट तर आपण शासनाशी नाही संपर्क साधू शकत, परंतु हे जे आपले लोकसेवक आहेत, नगरसेवक आहेत, यांच्याशी कनेक्ट होऊन आम्ही आमच्या समस्या पुढे पाठवू शकतो. त्याच्यासाठी आता ह्यावेळेस सगळ्यांनीच म्हणजे एवढं ठरवलं आहे की योग्य उमेदवार निवडून द्यावा आणि त्या उमेदवारांनी काम करावं चांगलं, एवढी अपेक्षा आता आम्ही या निवडणुकीकडून ठेवलेली आहे. प्रभाग क्रमांक 15 केशवनगरच्या रिक्षा स्टँडच्या तिथे मी आहे, शिवाजी चौकात मी आहे आणि ही सगळे रिक्षा चालक मंडळी आपल्यासोबत आहेत. दादा, काय सांगाल, तुमच्या प्रभागामध्ये नेमक्या काय समस्या आहेत? आमच्या प्रभागामध्ये आम्ही इथनं रिक्षा काढली तर मुंडवा सिग्नल वांडायला एक तास लागतो आम्हाला जायला पुढं. 1 तास? एक अर्धा पाऊण तास रोज लागतो. रोजचं? हा, रोजचं आहे. पॅसेंजर वाईटक तर एवढे पैसे झाले कसे? त्या पॅसेंजर संग आमची वादावाद होती, असं आहे. अजून इथं या प्रभागामध्ये माझा जन्म झाला, सुलभ शौचालयच नाही आहे आतापर्यंत, कधी बघितलं नाही आतापर्यंत. बाहेरचा माणूस आला की विचारतो कुठे जायचं, आम्ही ते धारशी बापूचं सांगतो नाव, तिथं जावा. काय काय मेन समस्या वाटतात? मेन समस्या रोडचा प्रॉब्लेम, मेन समस्या. हां, रोड जर झाला तर भरपूर समस्या प्रॉब्लेम चालू होईल. आणि सुलभ शौचालय जन्मापासूनच नाही इथं कुठंच, इथून ते मांजरीपर्यंत सुलभ शौचालय नाही. मुळात ही ट्रॅफिक जाम होत असल्यामुळे तुमच्या बिझनेसवर त्याचा परिणाम होतो, धंद्यावर परिणाम होतो? बिझनेसवर परिणाम होतो म्हणून तेच सांगितलं मी की इथून जर पॅसेंजर बसलं की एक अर्धा किलोमीटर जायला जर 1 तास लागत असेल, तिथंच त्या पॅसेंजरचे जर 50 रुपये होत असतं तर पॅसेंजर रिक्षावाल्यावर खवळणार, जेवढे पैसे झाले कसे काय, त्याच्यामुळं धंद्यावर परिणाम होतोच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिटीमधनं इकडं जर रहिवासी असेल तर मुंडवा म्हणलं तर बसायला काचकूच करतो, कारण त्याला एवढी जाम असते की ते बसतच नाही पॅसेंजर. आधीचे कोणी इथे नगरसेवक होते किंवा त्यांनी काही या प्रभागासाठी किंवा याच्यासाठी काम केलं किंवा ते संपर्कात राहिले, हा जो एवढा ट्रॅफिकचा मुद्दा गाजतोय त्यावर काही उपाययोजना केल्या, असं काही झालं? आतापर्यंत बरेच नेते आले, मंडळींनी उपोषण केलं, काय काय माहिती ना, सगळं केलं, पण पुढं काम कुठलं झालं नाही.
काम कुठलंच झालं नाही. आता खूप वर्षांनी निवडणुका होत आहेत, आता पुन्हा एकदा मतदान मागायला तुमच्या दारात सगळी लोक येतील. काय तुमच्या मागण्या असतील की ही मागणी मान्य केलीच पाहिजे? मागणी फक्त केशवनगर भागातले आम्ही रिक्षावाले आहेत, आम्ही थांबतो. आम्हाला इथं पाण्याचा प्रश्न आहे. कुठल्याच नेत्यांनी आम्हाला इथं नळा दिला नाही किंवा पाईप घेऊन आम्ही घेतो स्वतः पाईप टाकून तरी दिला नाही. तर पाण्याचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रहदारीचा प्रश्न आहे. 100 फुटी 50-150 फुटी मागचा रोड आहे, तो रोड कधीच वाढला नाही आत्तापर्यंत. लोकसंख्या वाढली, लोकसंख्या 10,000 होती, आज जवळजवळ 1,00,000-1.5 लाख या रस्त्याला लोकसंख्या आहे तसं सगळं तसंच आहे. पण रोड काय वाढला? रस्ते नाही वाढले, काय नाही वाढले. सोसायट्या वाढल्या भरपूर, मोठमोठ्या सोसायट्या आहेत. सोसायट्याकडनं ग्रामपंचायत घेत होती टॅक्स, आता कॉर्पोरेशन घेते, पण रस्ते आहेत तेवढेच आहेत. काहीच बदल नाही. बदल हवाय यावेळी बदल आता पहिल्यांदा इलेक्शन होत आहे, बदल ग्रामपंचायत सदस्य होते, आता नगरसेवक होणार. जेवढे ग्रामपंचायत सदस्य आहे सगळेच उभं राहणार आहेत. म्हणजे निवडून द्यायचं कुणाला? हा प्रश्न असणार आहे. प्रश्न आहेच. कोणाला निवडून देणार काय नाही. वाटतं? जो काम करणार आहे, जो इथे येणारा माणूस आहे समाजामध्ये, तोच निवडून येणार. तुम्हाला काय वाटतं? जो काम करेल तेच निवडून येणार. हा? पण हे आधीचेच जर परत उभे राहिले तर? आता जे परत उभं राहिलं तर आम्ही काम बघणार आणि मग वोटिंग करणार. ज्यांनी काम केलं त्यालाच वोटिंग भेटणार. मी अजय खुडे, केशवनगर शिवाजी चौकामध्ये वॉर्डन म्हणून काम करतो. शिवाजी चौकामध्ये मूळतः हे आजूबाजूचे जे राहणारे स्थानिकच आहेत, ते अस्तव्यस्त इकडं तिकडं ते गाड्या लावतात, वाहतुकीला प्रॉब्लेम होतो. पिकअप ड्रॉपच्या गाड्या इकडं मध्ये रस्त्यामध्ये थांबतात. त्यांना कितीही सांगितलं तरी ते दमदाटी आमच्यावरच करतात. आणि इथून जो यू-टर्न आहे, जे शाळेच्या इथं भरपूर गाड्या येतात, तिथे यू-टर्न बंद करण्यात यावं, कारण ते यू-टर्न मारतात त्यावेळेला दोन्ही साईडच्या गाड्या टोटली थांबलेल्या असतात. त्या गाड्या वाढत जातात आणि मूळ एक वाहतूक जामचं एक नाही प्रश्न हा ऐरणीवर येतो. दॅट्स ऑल. मुख्य प्रश्न आहे इथं ट्रॅफिक जामचा. इथे ट्रॅफिक जामचं म्हणजे अडचण, रस्ते लहान आहेत. रस्ते लहान असले की आणि वाहनं थांबलेली असतात. एक समोरच्या वाहनाला जायला जागा देत नाहीत. शिस्त नाहीये, शिस्त बेशिस्तच आहेत. आणि एकमेकांना नागरिक का सर्वजण जे बाहेरचे येणारे पण तसेच आहेत. ॲटो, शेअरिंग ॲटो, स्थानिक लोक आणि जे पिकअप ड्रॉप, मेन म्हणजे पिकअप ड्रॉपच्या गाड्या इकडे थांबल्या पाहिजे. व्यवस्थित चालू शकते, पण थोडं म्हणजे यांनी एक कर्मचारी दिला पाहिजे आणि यांना नियमांचं पालन करण्यासाठी एखादे कर्मचारी असणे गरजेचं आहे. कर्मचारी नाहीये इथे? इकडे येतात पण ज्या वेळेला ट्रॅफिक होतं त्यावेळेला दिवसभर कोणी नसतं? दिवसभर कोणी ना, आम्हीच मॅनेज करतो. तुम्ही करता? काय काय तुम्हाला समस्या होतात? समय हे का मॅडम, रस्ता बारीक आहे, नो एंट्रीमध्ये जातो इकडून, यू टर्न मारतो आणि ट्रॅफिक फुल जाम करून टाकतो. त्यामध्ये आम्हाला हे करावं लागतं, मॅनेज करावं लागतं. हा, मॅनेज करावं लागतं. आम्ही हे पॉईंट सोडून नाही जात. आम्ही सांगते टिफिन आणतो, टिफिन इकडे जेवतो. आम्ही जेवायला वेळ नाही मिळत, जेवायला बी वेळ नाही भेटत. एक माणूस थांबतो, एक माणूस जेवतो. प्रभाग क्रमांक 15 यामध्ये फिरत असताना आणि तिथल्या समस्या जाणून घेत असताना एक ज्येष्ठ नागरिक आपल्याला भेटलेत. त्यांच्याकडनं आपण एकूण या प्रभागाचं खरं काय चित्र आहे, काय समस्या आहे हे जाणून घेऊयात. काका, तुमचं बखर लाईव्हमध्ये स्वागत. किती वर्ष झाले तुम्ही इथे राहता? नमस्कार. या बखर लाईव्हचं मी हे मानतो, आभार मानतो, कारण का की आमच्या ज्येष्ठांना बिलकुल सुविधा नाहीत की या वार्डमध्ये आम्हाला प्रभाग क्रमांक 15मध्ये ज्येष्ठांना कोणत्याही सुविधा नाहीत. कारण का की जाताना येताना आम्हाला एवढा ट्रॅफिकचा त्रास होतो की अति त्रास होतो. कारण का की या ठिकाणी एवढी गर्दी आहे की या ठिकाणी जर धक्का लागला तरी 2-4 ह्याला ज्येष्ठांना धक्का लागला होता, तरी पण त्या ज्येष्ठांनी थोडं सहन केलं. जर एखाद्या माणसाला जर या ट्रॅफिकमध्ये आम्हाला सुविधा नाही तर आम्ही कसं जीवन जगायचं असा आम्हाला हा प्रश्न पडलेला आहे. आम्ही 70-72 वर्षाची अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाच्या या सचिव या संघाचा सचिव आहे नंदकिशोर गेनबा मोरे. तर या ठिकाणी आमच्याकडे 450 लोक ज्येष्ठ नागरिक आहेत. या ज्येष्ठांना जाताना येताना भरपूर अति त्रास होतो आहे. आणि या ठिकाणी याच विभागामध्ये प्रभाग क्रमांक 15मध्ये आम्हाला कोणत्याही सुविधा नाही. महानगरपालिका येऊनसुद्धा आम्हाला पाण्याचा त्रास होतो आहे,
पाणीसुद्धा दिवसाआड मिळत आहे. आणि या ठिकाणी म्हणतात काय की 12 इंची लाईन आम्ही या ठिकाणी ठेवू तयार करू, परंतु काय आतापर्यंत काय 12 इंची लाईन पाण्याचा प्रश्न मोठा आहे, ज्येष्ठांना मोठा त्रास होत आहे. अशा या ज्येष्ठांच्या समस्येवरती कोणीही लक्ष देत नाही. आम्हाला बसायला उठायला जागा कोणतीच नाही. तरी पण विरंगुळा केंद्र वगैरे काही आहे? विरंगुळा केंद्र आहे, पण नियमित आमचं ती जागा करावी असं आम्ही प्रशासनाला 2दा-3दा आम्ही सांगितलं, निवेदन दिलेलं आहे. तरी पण आम्हाला कोणताच प्रतिसाद मिळत नाही. तेव्हा शासनाला आणि सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की आम्हाला ज्येष्ठांना थोडंसं विरंगुळा केंद्र देण्यासाठी विनंती करीत आहोत आणि ती नियमित करावी अशी मी सगळ्यांना विनंती करीत आहे शासनाला. नमस्कार, धन्यवाद. आमच्या 15 नंबर प्रभागामध्ये पहिली गोष्ट तर इथं ट्रॅफिकच्या समस्याबद्दल तर तुम्हाला सर्व माहिती मिळाली आहे. इथं पाण्याची सुद्धा समस्या आहे. मॅडम, आमचं केशवनगर म्हणजे पूर्ण 15 नंबर प्रभाग हा 7 ते 8 वर्ष महानगरपालिकेमध्ये जाऊन झाला. इथं एक बी स्वच्छता नाही आहे. स्वच्छतागृह इथं नाही आहे. ट्रॅफिकचा तर खूप मोठा गंभीर प्रश्न आहे इथं. म्हणजे 3-3 तास म्हणजे इथून केशवनगरमधून जर मुंडवा पार करायचं म्हणलं तर 1 ते 1.5 तास लागतो पार करायला म्हणजे इथं. आणि अचानक जर इथं जर काय इन्सिडेंट झाला म्हणजे ॲक्सिडेंट झाला किंवा एमर्जन्सी जर काय जर झालं तर त्याला न्यायचं कसं हा मोठा प्रश्न झालेला आहे. आणि इथं म्हणजे मुलांसाठी खेळायला ग्राउंड नाही आहे. म्हणजे एक बी सुविधा म्हणजे कुठलीच नाही आहे. म्हणजे ग्राउंड नाही आहे मुलांना, ज्येष्ठांना विरंगुळा केंद्र नाही आहे आणि दवाखाना नाही आहे. आग लागली तरी इथं अग्निशामक केंद्र नाही आहे. कारण इथं इथली केशवनगरची जर लोकसंख्या जर धरली तर 1.5 ते 2 लाख लोकसंख्या आहे इथं. आणि इथं गल्लीबोळा आहेत. गल्लीबोळामध्ये जातासुद्धा येत नाही. म्हणजे एवढं म्हणजे रस्त्याचे अडचणी वगैरे आणि रस्ते रुंदीकरण व्हायला पाहिजे ते पण लोकनियुक्त नगरसेवक होते गेले 2-2.5-3 वर्ष, त्यांचा कसा सहभाग राहिला, त्यांनी कशी कामं केली आहेत, काय वाटतंय? कारण की कॉर्पोरेशननी सध्या सांगितलेलं आहे की आमच्याकडे काही फंडच नाही आहे. जे शासनयुक्त नगरसेवक दिलेले आहे त्यांनी काय केलेलं, त्यांच्या घराच्या समोरचे इकडचे तिकडचे तेवढंच कामं केलेलं आहे. बाकी त्यांनी असं कुठं म्हणजे अशा प्रकारामध्ये लक्ष घातलेलं नाही आहे. त्यांनी त्यांच्या एरियामध्ये त्यांच्या गल्लीपुरतं किंवा त्यांच्या मर्यादित एरियापुरतं त्यांनी काम केलेलं आहे फक्त. आता काय अपेक्षा आहेत? कारण आता खूप म्हणजे अनेक वर्षांनी परत एकदा निवडणुका होत आहेत आणि तुमच्याकडे तर पहिल्यांदाच महानगरपालिकेसाठी निवडणूक होतीये. काय अपेक्षा आहेत? काय तुमच्या 3 मागण्या आहेत की या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे किंवा या समस्या सोडवल्याच गेल्या पाहिजे? पहिली आमची समस्या आहे म्हणजे मेन रस्ता, ट्रॅफिक म्हणजे ट्रॅफिक मुक्ती, ट्रॅफिकमधून मुक्ती आणि रस्त्याचं रुंदीकरण हे सर्वात म्हणजे आमचा म्हणजे जीवाचा जीव घेणं प्रवास आहे हा. त्याच्यामुळे हा प्रश्न पहिले सुटला पाहिजे. ठीक आहे. दुसरी, आम्हाला पाणीसुद्धा मिळत नाही आहे. पाणी म्हणजे 1 दिवस आड आणि 15 ते 20 मिनटं पाणी मिळतं फक्त आम्हाला. हा एक मोठा प्रश्न आहे. आणि इथं एकसुद्धा स्वच्छतागृह नाही आहे. एक बी म्हणजे कुठं जर काय जर एमर्जन्सी म्हणजे जायचं पडलं कोणाला, पुरुषाला तर पुरुष समजा कुठे बी जाऊन समजा हे करतो, पण महिला वर्गाने काय करायचं आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की म्हणजे या प्रभागाची लोकसंख्याच साधारणतः 1 ते 1.5 लाखाच्या वर असेल, मात्र एकही सार्वजनिक स्वच्छतागृह नाही आहे, गार्डन नाही आहे, ट्रॅफिकचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. म्हणजे इतक्या बेसिक प्रश्न आहेत की शहरातलं हे खेडेगाव म्हणायला काही हरकत नाही. प्रभाग क्रमांक 15 या प्रभागात आज आम्ही दिवसभर फिरलो. या प्रभागातील प्रत्येक भागांमध्ये आम्ही गेलो, तिथल्या सामान्यांशी बोललो, इच्छुक नगरसेवकांशीही बोललो आणि तिथली परिस्थिती जाणून घेतली. आता मी जी बोलतीये ती प्रभाग क्रमांक 15 शेवाळवाडी इथून. खरं तर या प्रभागाची एकूणच परिस्थिती बघता इथे मूलभूत आणि बेसिक ज्या सुविधा आहेत त्याही अजून पोचलेल्या नाही आहेत. खरं तर आधी ग्रामपंचायत होती आणि त्यानंतर हा भाग पुणे महानगरपालिकेला जोडला गेला. साधारणतः 2-2.5 वर्ष झाले या प्रभागामध्ये शासन पुरस्कृत असे सगळे नगरसेवक होते आणि त्या नगरसेवकाच्या माध्यमातून काम सुरू होतं. मात्र मुळातच या प्रभागाचं स्थित्यंतर होतं आहे, त्यामुळे अनेक समस्या या प्रभागात राहणाऱ्या नागरिकांच्या आहेत. मुळात इथला जी मेन समस्या आहे ती ट्रॅफिकची समस्या आहे. अतिशय वाहतूक कोंडी या प्रभागात होत असते. इथे अनेक भागांमध्ये मोठमोठ्या अशा उच्चभ्रू सोसायट्या आहेत. सोसायट्यांचा विस्तार जोरात होत गेला, मात्र त्यांना हव्या असणाऱ्या सुविधा इथं प्रशासनाकडून मिळाल्या नाही आहेत.
रोडचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल आणि त्यामुळे इथे 1-1 कोटीला घर घेणारी लोक आता ती घरं म्हणजे रेंटवर देत आहेत आणि दुसरीकडे ते राहायला जात आहेत. अशा मूलभूत समस्या इथं आहेत आणि त्या सगळ्या समस्यांचंच निराकरण करणारा नगरसेवक आम्हाला हवा आहे, अशी इथल्या प्रत्येक मतदारांची अपेक्षा आहे. एकूणच आता नेमकं काय होतं आहे या निवडणुकीमध्ये, इथले मतदार नेमकं कोणाला कौल देत आहेत. मात्र इथे इथल्या प्रभागाचं जर वर्णन करायला गेलं तर पुण्यातलं एक छोटं खेडं असं आपण म्हणू शकतो. विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला आहे, सोसायट्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यात, मात्र त्या दृष्टीने कुठल्याच पायाभूत सुविधा इथल्या मतदारांना, इथल्या सामान्य नागरिकांना मिळाल्या नाही आहेत, हे मात्र नक्की. तुम्हीही याच प्रभागातले नागरिक असाल आणि तुमच्याही समस्या असतील तर कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि आणखी आम्ही तुमच्या प्रभागात यायचं असेल, तुम्हाला यावं असं वाटत असेल तर तुमच्याही प्रभागाचा क्रमांक आम्हाला कमेंटमध्ये खाली नक्की नमूद करा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी बखर लाईव्हला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.